कोकणात तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम होती। सावंतवाडीतील तळवडे कुडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे। तसंच कुडाळ आणि खारेपाटणमध्ये पाणी साचल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत। माणगाव आंबोरी पुलावरील वाहतूक बंद असून 27 गावांचा संपर्क तुटलाय। रायगड तालुक्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या परिसरात जोरदार पाऊस झालाय। सावित्री आणि गांधारी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली, त्यामुळे महाडमधील काही भागात पाणी साचलंय। गेल्या कित्येक दिवसांपासून मराठवाड्यात गैरहजेरी लावलेल्या वरुणराजानं अखेर काल मुसळधार पावसासह कमबॅक केले। मराठवाड्यातील लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या। गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं मराठवाड्याकडे अक्षरशः पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं होतं। मात्र काल झालेल्या पावसानं बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला। तसंच हवेतही आता गारवा जाणवू लागला। तिकडे विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे। मात्र पावसाचा सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसलाय। भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। आलापल्ली भामरागड मार्ग बंद झालाय, तर अतिवृष्टीनं चारमोशीमध्ये तलाव फुटलाय। तलावाचं पाणी शहरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय।